जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मिरची उत्पादक शेतकरी सध्याच्या घडीला मिरचीवरती भुरी आली आणि यासाठी कोणत्या प्रकारची औषधी घ्यायला पाहिजेत किंवा कोणत्या औषधीने आपल्या भुरी चांगल्या प्रकारे कव्हर होईल जेणेकरून आपले फुलं पण त्या ठिकाणी गळ होणार नाही किंवा खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आपण औषध फवारल्यानंतर फुलगळ होते। मुळात शेतकरी बंधूंनो, भुरी अशी आहे की जी प्रचंड प्रमाणात पानामधून अन्न शोषण केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला पानगळ होते, पानं पिवळे होऊन गळायला सुरुवात होते। कारण की भुरी ही ज्या ठिकाणी झाडाची हाईट झाली, झाडामध्ये पाहिजे त्या प्रमाणात हवा आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळं भुरीचे स्पोर्स पानावरती तयार होतात आणि त्या ठिकाणी पूर्ण पानावरती भुरी व्यापून टाकते। अशा प्रकारे आपण बघू शकतो की पानावरती भुरी तयार होते। या ठिकाणी असे पानावरती पांढरट डाग आपल्याला खालच्या बाजूला दिसतात किंवा आपण या ठिकाणी झाडाचं खालच्या बाजूचं जर पानं घेतली तर ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत नाही, भुरी नेहमी आपल्याला पानाच्या खालच्या बाजूला दिसते। त्याचं कारणच हे की सूर्यप्रकाश जिथं पोहोचत नाही त्या ठिकाणी भुरी तयार होते आणि खालीहून वरती भुरी येत चालते। त्यामुळं खालच्या बाजूचे पानं पूर्ण पिवळे होऊन व्हायला सुरुवात होते, कालांतरानं वरती येते। त्याचा दुष्परिणाम असा होतो की शेतकरी बंधूंनो, मिरचीला फुलगळसुद्धा होते, जे फळं आहे ते सुद्धा बनत नाही, त्या ठिकाणी नवीन फुलंसुद्धा लागत नाही। तर भुरीसाठी आपल्याला वेळीच औषध घ्यायला पाहिजेत। खूप काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं भुरीला चांगल्या प्रकारचं औषध आहे नेटिव्ह, पण खूप शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की नेटिव्हपासून फुलगळ होते। तर त्यासाठी त्याच कंपनीचं तुम्ही लुना एक्सप्रेस घेऊ शकता की ज्यामुळं भुरी चांगल्या प्रकारे कव्हर होईल। किंवा जर भुरी आपल्या शेतामध्ये आली आहे तर आपल्याला त्या ठिकाणी जागीच भुरी पानावरती नष्ट करायची, तर त्यासाठी कॅरोथिन गोल्ड नावाचं औषध येतं, सोबत इंडेक्स नावाचं औषध। अशा दोन्ही औषधीची एकत्रित मिश्रण करून जर फवारणी घेतली तर चांगल्या प्रकारे भुरी त्या ठिकाणी कव्हर होईल। आणि सध्याच्या घडीला मिरचीवरती थ्रिप्ससुद्धा प्रचंड प्रमाणात आणि सोबत ब्लॅक थ्रिप्स आहे। तर यासाठी तुम्हाला जे टोल्फेनोपायराइड येतं कोणत्याही कंपनीचं, टायची असेल, यमराज असेल, तर ते औषध त्यामध्ये मिश्रण घ्या। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, आळीचा किंवा थ्रिप्सचा प्रॉब्लेम असेल तर त्यासोबत कार्बोसल्फान जे मार्शल असेल, आतंक असेल, असे एकत्रित 4 औषधीची फवारणी घ्या आणि भुरी या रोगाला वेळीच कंट्रोल करा। आणि त्यासोबत खालीहून जर ड्रिंचिंग करायची झाली तर भुरीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आपल्याला सल्फर घ्या, ज्यामध्ये थायोन्यूट्री असेल, 3 kg एकरी डोस सोडायचा आहे, किंवा सुमिल कंपनीचं जिंदा किंवा सल्फर मिलचं टेक्नोजेड, ज्यामध्ये झिंक आणि सल्फर एकत्र येतं। तर याची आळवणी करा, वेळीच तुम्हाला या रोगावरती नियंत्रण मिळवता येईल। अशा प्रकारे भुरीचं वेळीच व्यवस्थापन करा। थँक्यू। जय शिवराय।